नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड जॉमेट्री लेसन नंबर 2 पायथागोरस थिअरम आणि त्यातीलच आज आपण प्रॅक्टिस सेट 2.1 पाहणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण पायथागोरियन ट्रिपलेट्स पाहिलेले आहेत. जे काही बेसिक या चॅप्टरमध्ये आहे ते सगळं आपण याआधी पाहिलेलं आहे. ओके, सो पायथागोरस थिअरममधील जो फर्स्ट पेज आहे तो आपण कंप्लीट केला होता. त्याच्यानंतर आपण 30, 60, 90 डिग्री प्रॉपर्टी पाहिली होती. 45, 45, 90 प्रॉपर्टी पाहिली होती. ही ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट केली होती. हे सगळं तुम्हाला आठवत असेलच. आणि हे थिअरम्सही आपण सगळे पाहिले होते. सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहिले होते आणि या सॉल्व्ड एक्झाम्पल्सच्या आधारे आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1 मधील पहिला क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोविंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. आता या ठिकाणी आपल्याला 6 एक्झाम्पल्स दिले आहेत आणि या 6 एक्झाम्पल्सपैकी पायथागोरियन ट्रिपलेट्स कोणते आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे आणि सोबतच आपल्याला रिझन पण सांगायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे की 3, 4, 5 हे काय आहे, पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ओके, पण आपल्याला हे माहिती असून चालणार नाही, आपल्याला रिझन पण माहिती असायला पाहिजे. मग रिझन काय असतं? तर आता या ठिकाणी जे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहेत तर या 3 नंबर्सपैकी जो मोठा नंबर असतो तर त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू लहान 2 नंबर्सच्या स्क्वेअरचं सम. म्हणजेच या ठिकाणी आता हे आपण कसं सॉल्व करायचं ते पाहूया. तर या ठिकाणी आपल्याकडे 3 नंबर्स आहेत, 3, 4, 5. ओके, सगळ्यात मोठा नंबर आहे 5. सो 5 स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे आपल्याकडे 25 येणार आहे. याला आपण देऊया इक्वेशन नंबर 1. आता सेकंड काय घ्यायचं आहे आपल्याला, या ठिकाणी आपण काय घेणार आहोत, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग नंबर्स. ओके, काय घेणार आहोत आपण, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ रिमेनिंग नंबर्स. सो या ठिकाणी आपण लिहू शकतो की 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 3चं स्क्वेअर काय आहे 9 प्लस 4चं स्क्वेअर आहे 16 इज इक्वल टू काय येणार आहे 25. हे आहे सेकंड इक्वेशन. ओके, सो फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन इक्वल आहे, म्हणजेच 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. हे आपण इथे रिझन लिहूया फ्रॉम 1 and 2. ओके, 1 आणि 2च्या आधारे आपण असं या ठिकाणी लिहू शकतो. पण आता आपण हे स्टेट केलं, पण याचं रिझन काय आहे की नेमकं पायथागोरियन ट्रिपलेट आहे काय. सो इन द ट्रिपलेट किंवा इन अ पायथागोरियन ट्रिपलेट, आता पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजेच काय, तर मोठ्या नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू लहान 2 नंबरच्या स्क्वेअरचं सम. ओके, सो इन अ पायथागोरियन ट्रिपलेट इफ द स्क्वेअर ऑफ लार्जर नंबर किंवा बिगेस्ट नंबर, लार्जर नंबर, मी या ठिकाणी नंबर पूर्ण लिहू शकता, इज या ठिकाणी कसा आहे इक्वल आहे, इज इक्वल टू दी या ठिकाणी सम ऑफ द स्क्वेअर ऑफ, ओके, सम ऑफ दी स्क्वेअर ऑफ रिमेनिंग जे काही 2 नंबर्स असतील तर ते रिमेनिंग 2 नंबर्स then that triplet is called as Pythagorean triplet. Then that triplet is Pythagorean triplet. जे या ठिकाणी तुम्ही असं पायथागोरियन ट्रिपलेट नका लिहू, इथे फक्त तुम्ही इन अ ट्रिपलेट लिहा, म्हणजे खाली आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं सांगता येईल. सॉरी, एक मिस्टेक आहे, इट्स ओके, बट हो ना. तर आता या ठिकाणी इन अ ट्रिपलेट तुम्ही लिहा, कारण इथे आपल्याला परत खाली पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं प्रूव्ह करायचं आहे. सो इन अ ट्रिपलेट पण चालेल. ओके, मग अशा प्रकारे आपण असं लिहिलं स्टेटमेंट. मग खाली आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी की आयडेंटिफाय करायचं. मग आपण आयडेंटिफाय केलं ना, सो ते पण लिहावं लागेल. सो येस 3, 4, 5 इज किंवा इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. ओके, सो आता या ठिकाणी अशा प्रकारे आपण हे सॉल्व करणार आहोत. तर हे होतं फर्स्ट एक्झाम्पल. सेम याच्यासारखं आपण सेकंड एक्झाम्पल पण सॉल्व करणार आहोत. तुम्हाला हेच रिझन सगळीकडे लिहायचं आहे. जर असेल तर लिहायचं आहे, जर पायथागोरियन ट्रिपलेट नसेल तर हे रिझन लिहायची आवश्यकता नाही आहे. ते वेगळं रिझन लिहायचं की या ठिकाणी आपले जो लार्जर नंबर आहे तर त्याचा स्क्वेअरशी इक्वल इतर 2 नंबर्सच्या स्क्वेअरचं सम नाही आहे, सो त्याच्यामुळे ते पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहेत असं आपण जर नसेल तर त्यावेळेस लिहिणार आहोत. ओके, सो आय होप की तुम्ही हे लिहिलं असेल. आता आपण सेकंड पाहूया. सेकंड आहे 4, 9, 12. आता या ठिकाणी जर आपण इथे रफमध्ये बघूया की 12चं स्क्वेअर काय येतं 144.
4चं स्क्वेअर काय येतं 16 प्लस 9चं स्क्वेअर काय येतं 81, म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे 7 आणि 9 97. ओके, आणि 97 आणि 144 इक्वल आहेत का, तर नाही आहेत, म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट नसणार आहे. पण आपल्याला असं नाही करायचं, आपल्याला अशा पूर्ण स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं आहे. सो आता इथे आपण व्यवस्थित सॉल्व करूया. 4 आता तुम्हाला कळलं आहे की ते काय आहेत, पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहेत. सो या ठिकाणी इथे फर्स्ट आपण जो मोठा नंबर आहे तर त्याचा स्क्वेअर करणार आहोत. 12 स्क्वेअर इज इक्वल टू 144, ज्याला आपण इक्वेशन नंबर 1 देणार आहोत. त्याच्यानंतर 9 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर किंवा 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. आता या ठिकाणी 4चा स्क्वेअर असतो 16 प्लस 9चा स्क्वेअर असतो 81. आता हे स्क्वेअर्स कसे काढायचे मोठ्या नंबरचे त्याचा व्हिडिओ पण चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पण पाहू शकता. तर हा आहे आपला सेकंड इक्वेशन. या ठिकाणी आपण यांची बेरीज करूया. तर बेरीज आहे 7 आणि 9, हे आहे आपलं सेकंड इक्वेशन. ओके, तर अशा प्रकारे 2 इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत. सो या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन जे आहे दॅट इज 144 आणि सेकंड इक्वेशन जे आहे दॅट इज 97 इक्वल आहेत का, तर इक्वल नाही आहेत. सो आपण अशा प्रकारे इक्वल नाही आहेत असं सांगणार. मग त्याच्यामुळे 12 स्क्वेअर जो आहे 144 हा इक्वल आहे का, तर नाही आहे. त्याच्यामुळे नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. कुठून मिळालं आपल्याला, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. ओके, आता हे जर दोघं इक्वल नाही आहेत याचाच अर्थ काय होणार आहे की ते पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहेत. मग आता या ठिकाणी आपण ते सेंटेन्समध्ये कसं रिप्रेझेंट करणार, तर आता हे जे आपल्याला दिलेले नंबर्स आहेत 4, 9, 12 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. ओके, इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. ओके, मग आता ते पायथागोरियन ट्रिपलेट नाही आहेत, पण आपल्याला रिझन तर सांगावं लागेल का नाही आहेत, तर बिकॉज the larger number, the square of larger number is not equal to the sum of squares of remaining 2 नंबर्स. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण रिझन लिहिणार आहोत. आणि या ठिकाणी पूर्ण आन्सर झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत सेकंड. तर या ठिकाणी सेकंडमध्ये असा थर्डमध्ये असं आहे की 5, 12 आणि 13. सो 5, 12 आणि 13 आहे. आता याच्यामध्ये मोठा नंबर कोणता आहे 13. सो 13चा स्क्वेअर इज इक्वल टू 169, याला आपण देणार आहोत इक्वेशन नंबर 1. राहिलेले 2 नंबर कोणते आहेत 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 5 स्क्वेअर 25, 12 स्क्वेअर आहे 144. आता या ठिकाणी 9, 6, 1. ओके, हे आलं आपलं सेकंड इक्वेशन. आता फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन कसे आहेत, इक्वल आहेत. सो 13 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. फ्रॉम कुठून भेटलं आपल्याला फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन. ओके, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनवरून आपण असं लिहिलं की 13 स्क्वेअर इज इक्वल टू आहे 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. सो देअरफॉर असं आपण या ठिकाणी आता स्टेटमेंट लिहू शकतो जे की आपण या आधीच्या इक्वेशनमध्ये लिहिलेलं आहे. if the square of larger number is equal to the sum of squares of other 2 numbers किंवा रिमेनिंग नंबर्स पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. Okay, if the square of larger number is equal to the sum of square of other 2 numbers, then it is Pythagorean triplet. Then it is, तुम्ही हे तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये पण लिहू शकता, फक्त जे काही टर्म्स आहेत तर ते तुम्हाला तेच लिहायचे आहेत. ओके, म्हणजे त्याच्यामुळे आपण असं सांगू शकतो की 5, 12, 13 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. ट्रिपलेट. ओके, तर अशा प्रकारे आपण हे या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. तुम्हाला काही ब्राईटनेसबद्दल प्रॉब्लेम जाणवला असेल कदाचित लिहिताना, बट इट्स ओके, तुम्हाला लिहिलेलं दिसलं असेलच. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत पुढे जे आपल्याला सांगितलेलं आहे दॅट इज फोर्थ एक्झाम्पल ठिकाणी ही 24,70,74 आहे. आता या ठिकाणी ग्रेटर नंबर कोणता आहे, लार्जर नंबर कोणता आहे 74 आहे. म्हणजे 74 स्क्वेअर इज इक्वल टू जर 70 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर आलं तर हे काय असणार आहे पायथागोरियन ट्रिपलेट असणार आहे.
आता आपण बघूया की हे इक्वल येतं आहे का. तर आता या ठिकाणी फर्स्ट आपल्याला इथे लिहायचं आहे जो आपला क्वेश्चन आहे. तर तो क्वेश्चन असा आहे 24,70,74. ओके. सो फर्स्ट आपण या ठिकाणी जो मोठा नंबर आहे त्याचा स्क्वेअर करूया. आता या ठिकाणी 74चा स्क्वेअर तुम्हाला करावा लागणार आहे. आता शेवटी 4 आहे म्हणजे या ठिकाणी एंडिंगला काय येणार आहे 6 येणार आहे आणि त्याच्यानंतर इथे येणार आहे 5476 हा येणार आहे स्क्वेअर. 74 स्क्वेअर येणार आहे. स्क्वेअर संदर्भात एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेलच जो आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे 24 स्क्वेअर प्लस जे रिमेनिंग नंबर आहेत तर त्यांचे स्क्वेअर. 24चा स्क्वेअर येतो 576 प्लस 7चा स्क्वेअर असतो 49 आणि त्याच्या पुढे आपल्याला 2 शून्य लावायचे आहेत. आता या ठिकाणी 576 प्लस आपल्याला करायचं आहे 4,900. आता या ठिकाणी 6745. ओके. 5476 आलेला आहे आपलं सेकंडचा आन्सर. सो आता या ठिकाणी फर्स्ट आणि सेकंड दोन्ही पण बरोबर आहे, इक्वल आहे. सो देअरफॉर आपण असं लिहू शकतो की 74 स्क्वेअर इज इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर. कशावरून मिळालं आपल्याला हे फ्रॉम 1 and 2. ओके. फ्रॉम 1 and 2. सो देअरफॉर आता या ठिकाणी जर हे इक्वल असेल तर नक्कीच हे काय असणार आहेत पायथागोरियन ट्रिपलेट असणार आहेत. सो या ठिकाणी आपलं जे स्टेटमेंट आहे तर ते आपण लिहिणार आहोत. इफ द स्क्वेअर ऑफ लार्जर नंबर किंवा या ठिकाणी तुम्ही बिगेस्ट नंबर बिगर नंबर असे घेऊ शकता, लार्जेस्ट नंबर पण घेऊ शकता. इफ द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू दी सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू नंबर्स. ओके. असं पण तुम्ही घेऊ शकता. तुम्ही स्टेटमेंट चेंज करू शकता फक्त की त्याचा अर्थ चेंज नाही व्हायला पाहिजे. ओके. एवढंच एक कंडिशन आहे की त्याचा अर्थ नाही चेंज व्हायला पाहिजे. सेम सम ऑफ द स्क्वेअर्स रिमेनिंग टू नंबर्स then it is called as Pythagorean triplet. ओके. सो देअरफॉर येस नंबर्स काय होते आपले 24, 70, 74 किंवा इज पायथागोरियन ट्रिपलेट. ओके. तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व करणार आहोत. आता यानंतर आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला काय नंबर्स दिलेले आहेत तर नंबर्स आहेत 10, 24 आणि 27. आता या ठिकाणी सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 27 नंबर आहे म्हणजे याचा अर्थ 27 स्क्वेअर इज इक्वल टू यायला पाहिजे 24 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर. ओके. आता आपण हे सॉल्व करणार आहोत. आपल्याकडे जे नंबर्स आहेत तर ते नंबर्स या ठिकाणी आधी आपण लिहून घेणार आहोत. नंबर्स आहेत 10, 24 आणि 27. ओके. सो 27 स्क्वेअर 27चा स्क्वेअर तुम्हा सर्वांना माहिती आहेच 789 आहे. सो 789 फर्स्ट इक्वेशन आलं. सेकंड इक्वेशन आपण 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअरला घेऊन करतो जसं की या ठिकाणी 100 प्लस 576. आता या ठिकाणी 100 प्लस 576 यांची बेरीज केली तर 676 यायला प्लस सेकंड इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन मॅच होतं आहे का तर फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन या ठिकाणी मॅच होत नाही आहे. म्हणजे याचाच अर्थ जर 789 इज नॉट इक्वल टू 676 असेल तर 27 स्क्वेअर इज ऑल्सो नॉट इक्वल टू 10 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. हे कुठून मिळालं आपल्याला फ्रॉम 1 and 2. ओके. सो देअरफॉर याचा अर्थ आपण असं लिहू शकतो की देअरफॉर द स्क्वेअर ऑफ largest number is not equal to the sum of squares of other two numbers. Okay. Hence numbers काय आहेत 10, 24, 27 is not a Pythagorean triplet. तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व करणार आहोत. आता यानंतर आपण पाहूया नेक्स्ट जे आहे 11, 60 आणि 61. आता 11, 60 आणि 61 हे जे सम आहे ते आपल्या बुकमध्ये ऑलरेडी सॉल्व करून दिलेलं आहे.
या ठिकाणी ते ऑलरेडी सॉल्व करून दिले. तुम्ही हे आहे असं घेऊ शकता किंवा आपण परत ते सॉल्व करूयाच, या ठिकाणी परत सॉल्व करूया, पण तुम्ही हे आहे असं सोडवलं तरी चालणार आहे या इथपर्यंत. ओके, आपण ते परत आपल्या मेथडनी सॉल्व करूया. आणि हे सम आपण आपल्या फर्स्ट व्हिडिओमध्ये देखील पूर्णपणे एक्सप्लेन करून बघितलेलं होतं. आता त्याच्यानंतर या ठिकाणी आपण तेच सम पुन्हा सॉल्व करूया, रिव्हिजन करूया आपण त्या समची. ओके, बुकमध्ये आहे तर हे इम्पॉर्टंट आहे, एक्झामला येऊ शकता आलं तर. मग आता या ठिकाणी 61 काय आहे, सगळ्यात लार्जेस्ट आहे. सो 61 स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे, 3721. ओके, कारण 1 आहे शेवटी, तर शेवटी 1च येणार आहे. त्याच्यामुळे आपण अशा प्रकारे पण स्क्वेअर्स डिसाईड करू शकतो की शेवटी काय आहे याच्यावरून अंदाज बांधू शकतो. त्याच्यानंतर आता राहिलेले कोणते आहेत, 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. 11चा आहे तो 121, 6चा 36 असतो 36, आणि पुढे आपल्याला 2 झिरो ॲड करायचे आहेत. सो या ठिकाणी 1273 हे येणार आहे आपले इक्वेशन 2. आता या ठिकाणी दोघं पण कसे आहेत, सेम आहेत. देअरफॉर 61 स्क्वेअर इज इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर हे आलेलं आहे इक्वल. देअरफॉर आपण असं लिहू शकतो की द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू दी सम ऑफ, ॲक्च्युली आज माझं हँडरायटिंग चांगलं येत नाही आहे, बट तुम्हाला समजेल इतपत आहे चांगलं कदाचित. द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग नंबर्स. ओके, हेन्स इट इज कॉल्ड ॲज पायथागोरस. ॲक्च्युली मी प्रत्येक प्रश्नामध्ये जरा स्टेटमेंट चेंज करते, कारण तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये ही स्टेटमेंट लिहू शकता, त्याच्यामुळे असं तुम्ही चेंज करू शकता. बट त्याच्यामध्ये ज्या काही बेसिक टर्म्स आहेत की लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर इज इक्वल टू यायला पाहिजे सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ अदर 2 नंबर्स, तर ते चेंज नाही व्हायला पाहिजे. ओके, सो देअरफॉर येस 11, 60, 61 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. तुम्ही ते पूर्ण लिहा, तुम्ही असं लिहू नका पीटी वगैरे, तुम्ही पूर्ण लिहा. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा क्वेश्चन सॉल्व केला आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन पण इझी आहे, तो आपण पाहूया. आता या ठिकाणी सेकंड क्वेश्चन काय आहे, तर सेकंड क्वेश्चन इन फिगर 2.17 अँगल MNP इज इक्वल टू काय आहे, 90 डिग्री. म्हणजे हा कोणता आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. सेग NQ इज परपेंडिक्युलर टू सेग MP, म्हणजे या ठिकाणी NQ काय आहे, MPला परपेंडिक्युलर आहे. MQ इज इक्वल टू या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर MQ किती आहे, 9 आहे. म्हणजे हा जो MQ आहे तर तो या ठिकाणी किती असणार आहे, 9 असणार आहे. त्याचबरोबर QP इज इक्वल टू 4 असणार आहे. सो आपल्याला NQ फाइंड आउट करायचं आहे असं या ठिकाणी सांगितलं आहे. आता आपण फर्स्ट फिगर ड्रॉ करूया, मग आपण गिवन लिहूया आणि मग आपण सॉल्व करूया. आता या ठिकाणी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण मेजरमेंट्स किंवा मेजरमेंट सांगितलेले आहेत, दॅट इज MQ इज इक्वल टू 9. सो इथे आपण लिहूया 9. त्याच्यानंतर QP इज इक्वल टू आपल्याला सांगितलेलं आहे 4, आणि आपल्याला NQ फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी सॉरी इथे N आहे. ओके, आपल्याला हा NQ फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर आता हे फाइंड आउट करण्यासाठी आपण आपल्या नेहमीचा जिओमेट्रिक मीनचा थिअरम जो आहे तर तो वापरणार. जिओमेट्रिक मीनचा थिअरम काय आहे, तर या ठिकाणी NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ मल्टिप्लाय बाय PQ या ठिकाणी यायला पाहिजे. हा आपला जिओमेट्रिक मीन आहे. आता आपल्याला कसं सॉल्व करायचं हे कळलं, पण लिहायचं काय ते आता आपण बघूया. सो आपलं गिवन नेहमीप्रमाणे गिवन काय आहे की इन द फिगर, आता आपण जी फिगर काढली आहे तर या फिगरमध्ये पहिल्यांदा आपल्याला हे लिहावं लागेल की हा जो अँगल आहे तर तो किती डिग्रीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. सो अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, आता त्याच्यानंतर आपल्याला याचे जे हा जो NQ आहे तर तो परपेंडिक्युलर आहे MPशी, ते आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, तर ते पण आपल्याला लिहावं लागेल. सो या ठिकाणी NQ इज परपेंडिक्युलर टू MP, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, NQ आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण लिहिलेल्या आहेत. आता आपण इथे डायरेक्ट सॉल्व करूया. आता इथे इन ट्रायंगल अँगल MNP इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, परत आपण हे सॉल्व करताना लिहित असतो त्याप्रमाणे आपण लिहिले. मग आता इथे आपण डायरेक्ट असं लिहू शकतो की NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ मल्टिप्लाय बाय या ठिकाणी PQ. कशावरून, बाय द थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन, बाय द थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन. ओके, तर याच्यावरून आपण असं लिहिलेलं आहे.
आता आपल्याकडे एम क्यूचं मेजरमेंट आहे का, तर या ठिकाणी 9 आहे. सो 9 इंटू पी क्यूचं आहे का, तर 4 आहे. सो 9 चोक 36. पण या ठिकाणी एन क्यू स्क्वेअर आहे. सो एन क्यू इज इक्वल टू √36. एन क्यू इज इक्वल टू 36 कोणाचा स्क्वेअर आहे, 6चा आहे. म्हणजेच या ठिकाणी एन क्यू काय आलेला आहे, 6 आलेला आहे. देअरफॉर एन क्यू इज इक्वल टू 6. तर अशा प्रकारे इझिली आपण हे या ठिकाणी सॉल्व करणार आहोत आणि हे आहे आपलं फायनल आन्सर. ओके. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला समजलं असेल आणि हा जिओमेट्रिक मीनचा जो थिअरम आहे तो आपण ऑलरेडी आपल्या सेकंड व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. ओके. आणि तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या ठिकाणी जिओमेट्रिक मीनच्या आधारावर आपण हे कसं सॉल्व केलं ते नक्कीच कळलं असेल. आता आपण पाहतो यानंतर जो थर्ड प्रश्न आहे तर तो आपण पाहणार आहोत. आता हा क्वेश्चन काय आहे की इन द फिगर 2.18 या फिगरमध्ये अँगल QPR. आता ह्या ठिकाणी हा जो अँगल QPR हा जो मोठा ट्रायंगल आहे तर या ट्रायंगलमधील जो QPR हा अँगल आहे तर तो कितीचा आहे, या ठिकाणी 90 डिग्रीचा आहे. सेग PM इज परपेंडिक्युलर टू QR. आता हा जो PM आहे तर हा QRला कसा आहे, परपेंडिक्युलर आहे. ओके. कशाप्रमाणे आहे तर Q', या पद्धतीने. PM इज इक्वल टू 10 आहे जे ऑलरेडी फिगरमध्ये सांगितलेलं आहे. QM इज इक्वल टू 8 आहे आणि आपल्याला या ठिकाणी QR म्हणजे हे जे पूर्ण लाईन आहे तर ते फाइंड आउट करायचं आहे. सॉरी, लाईन नाही, सेगमेंट. QR ह्या पूर्ण सेगमेंट आपल्याला याचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. आता आपण कसं फाइंड आउट करणार, तर या ठिकाणी पण आपण जिओमेट्रिक मीनचा थिअरम वापरू शकतो. जिओमेट्रिक मीन या थिअरमच्या आधारे काय असतं तर PM² इज इक्वल टू QM मल्टिप्लाय बाय MR. ओके. हा आपला काय आहे, जिओमेट्रिक मीनचा थिअरम आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला ह्या दोन व्हॅल्यूज आहेत तर MRची व्हॅल्यू मिळेल आणि MRची व्हॅल्यू प्लस QMची व्हॅल्यू जेव्हा आपण ॲड करू तेव्हा आपल्याला QRची व्हॅल्यू फायनली मिळेल. ओके. तुम्हाला समजलं असेल, नसेल तर आता आपण सॉल्व करताना तुम्हाला समजेलच. पण तत्पूर्वी तुम्हाला या ठिकाणी हे समजलं असेल की आपल्याला QRची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजे या पूर्ण सेगमेंटची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. ओके. तुम्ही फिगर काढू शकता. आता मी फिगर काढायला घेतली तर थोडासा वेळ लागेल, आपण पटपट सॉल्व करूया. या ठिकाणी तुम्हाला इथे फिगर ड्रॉ करायची आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण गिवन लिहूया. क्वेश्चन नंबर 3 आपण सॉल्व करतो आहे. त्याच्यामधले गिवन जे प्रश्नामध्ये आहे तेच आपण लिहितो की या ठिकाणी इन ट्रायंगल QPR काय आहे की अँगल QPR इज इक्वल टू काय आहे, 90 डिग्री आहे. त्याचबरोबर इथे जो PM आहे तर तो आपल्याला काय सांगितलेला आहे की PM परपेंडिक्युलर आहे या ठिकाणी QRला. सो PM इज परपेंडिक्युलर टू QR. आणि आपल्याला काय काय मेजरमेंट्स दिलेले आहेत तर PM इज इक्वल टू आहे 10. त्याचबरोबर QM इज इक्वल टू आहे 8 आणि आपल्याला या ठिकाणी QRचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. सो सोल्युशनमध्ये आपण नेहमीप्रमाणे जसं आपला फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व केला तसंच करायचं आहे. फक्त एक स्टेप वाढेल ज्याच्यामध्ये आपल्याला QM प्लस घ्यायचा आहे MR. ओके. सो आपण लिहूया की डायरेक्ट आपला जो जिओमेट्रिक मीनचा थिअरम आहे दॅट इज PM² इज इक्वल टू QM मल्टिप्लाय बाय MR. कुठून भेटलं आपल्याला हे, तर फ्रॉम दी थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही रिझन लिहिणार आहात. आता या ठिकाणी आपल्याकडे कोणाकोणाचं मेजरमेंट आहे तर PMचं मेजरमेंट आहे जे आहे 10. सो PMच्या ठिकाणी आपण 10 लिहूया. QMचं मेजरमेंट आहे 8 मल्टिप्लाय बाय MR आपल्याकडे नाही आहे, जो आपल्याला काढायचा आहे. त्याच्या आधारावर आपल्याला QR पण काढायचा आहे. आता या ठिकाणी 10चं स्क्वेअर 100 इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय MR. ओके. सो MRला आपण इथेच ठेवूया आणि हा जो या ठिकाणी 100 आहे तर 100कडे आपण घेऊया 8ला. आता जेव्हा हा 8 या ठिकाणी काय होते, मल्टिप्लाय करतो आहे, म्हणजे जेव्हा हा 8 इकडे येईल तेव्हा तो काय करणार आहे, डिवाइड करणार आहे 100ला. सो डिवायडेड बाय 8. आता एक तऱ्हेला आपण 4ने भाग लावू शकतो किंवा 2नी पण लावू शकतो. सिंपल होईल, आपण 4ने लावूया. 4 दूने 8, 25 चौक 100, बे के बे, बे के बे, बे दूने 4 आणि 12.5. म्हणजे या ठिकाणी 12.5 आलेला आहे MRचं मेजरमेंट. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्याला MR किती मिळालेला आहे, 12.5. आता MR काय आहे आपण पुन्हा एकदा बघूया. तर MR म्हणजे याचं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे, पण आपल्याला काढायचं आहे कोणाचं, QRचं मेजरमेंट. सो आपण जेव्हा MR प्लस हा QM करणार म्हणजे MR म्हणजेच 12.5 प्लस जेव्हा आपण 8 करणार तेव्हा आपल्याला या पूर्ण QRचं मेजरमेंट मिळेल जे आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. ओके. सो आता QR इज इक्वल टू काय आहे या ठिकाणी, QM प्लस आपल्याला काय घ्यायचं आहे, MR. ओके. सो आता या ठिकाणी QM ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे की 8 आहे आणि आत्ताचं पण MR फाइंड आउट केला जे आहे 12.5, 20.5 येणार आहे आपला आन्सर, दॅट इज QR. ओके.
या ठिकाणी सेंटीमीटर वगैरे काय दिलं नाही आहे, मग तुम्ही ते युनिट लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी पण चालेल. सो 20.5 युनिट्स आन्सर येणार आहे क्यू आरचं. तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व करणार आहोत. तुम्हाला इथे फिगर काढायची आहे. ओके, आता यानंतर आपण पाहणार आहोत 4th क्वेश्चन, जो असाच सिंपल आणि मस्त आहे. चौथा प्रश्न आहे सी फिगर 2.19. या ठिकाणी आपल्याकडे 2.19 ही फिगर आहे. तर या फिगरमध्ये पहा सांगितलेलं आहे की फाइंड आर पी. आता या ठिकाणी हा जो आर पी आहे तर हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्याचबरोबर पी एस, आता हे जे पी एस आहे तर ते पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ही साईड आणि ही साईड आपल्याला फाइंड आउट करायची आहे युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन इन ट्रायँगल पी एस आर. पी एस आरमध्ये आपल्याला काय सांगितले, तर हा अँगल कितीचा आहे, 30 डिग्रीचा आहे. हा अँगल कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. आता हा 30चा आहे, हा 90चा आहे. म्हणजे हा कितीचा यायला पाहिजे, नक्कीच 60 डिग्रीचा यायला पाहिजे. कारण जेव्हा हा 30चा आहे, हा 90चा आहे, यांची बेरीज किती होते, 120 होते. ओके, आणि ट्रायँगलची अँगल्सच्या बेरीज किती असते, 180 असते. मग हा नक्कीच कितीचा असणार आहे, 60 डिग्रीचा असायला पाहिजे. आता 30 डिग्री आहे, 60 डिग्री आहे, 90 डिग्री आहे. म्हणजेच आपण या ठिकाणी 30, 60, 90 ट्रायंगलची प्रॉपर्टी वापरू शकतो. आता आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, पी एस काढायचं आहे. 60 डिग्रीच्या अपोजिट साईड असेल तर आपण काय वापरतो, हाफ इंटू √3/2 इंटू हायपोटेनस आपण वापरतो. आणि 30च्या अपोजिट जर असेल तर आपण काय वापरतो, या ठिकाणी हाफ इंटू हायपोटेनस आपण वापरतो. ओके, तर अशा प्रकारे 30, 60, 90 ट्रायंगल प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 ऑफ ट्रायंगल याच्या आधारावर आपण हे जे क्वेश्चन आहे ते सॉल्व करणार आहोत. ओके, नेहमीप्रमाणे तुम्हाला फिगर ड्रॉ करायची आहे. आणि आता आपण आधी गिवन लिहूया. गिवनमध्ये आपल्याला फिगरमध्ये जे दिलं आहे आणि इथे जे दिले तर ते सगळं लिहायचं आहे. इन ट्रायंगल पी एस आर, या ठिकाणी अँगल एस पी आर म्हणजे हा जो अँगल आहे तर तो कितीचा आहे, 30 डिग्रीचा आहे. त्याचबरोबर हा जो आहे तर तो 90 डिग्रीचा आहे. दॅट इज अँगल पी एस आर इज इक्वल टू 90 डिग्री. आणि हा म्हणून हा किती येणार आहे, 60 डिग्रीचा येणार आहे. देअरफॉर अँगल एस आर पी इज इक्वल टू वॉट, 60 डिग्री. ओके, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आर पी इज इक्वल टू वॉट आणि पी एस इज इक्वल टू काय ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. आता आपण डायरेक्ट या ठिकाणी प्रॉपर्टीचंच नाव लिहून करू शकतो, कारण आपण ऑलरेडी अँगलचे मेजरमेंट्स लिहिलेले आहेत. देअरफॉर इन ट्रायंगल पी एस आर अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी किंवा बाय द प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थिअरम किंवा प्रॉपर्टी ट्रायंगल आपण घेऊया इथे. ओके, 30, 60, 90 डिग्री ट्रायंगल. आता इन ट्रायंगल पी एस आर म्हणजे पी एस आर या ट्रायंगलमध्ये प्रॉपर्टी 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्रीच्या आधारे आपण असं घेऊ शकतो की 30 डिग्रीच्या अपोजिट कोणती आहे, या ठिकाणी एस आर आहे. साईड एस आर इज अपोजिट टू अँगल 30 डिग्री. सो देअरफॉर एस आर इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय, या ठिकाणी हायपोटेनस पण लिहू शकता किंवा हायपोटेनस डायरेक्ट काय आहे, या ठिकाणी पी आर आहे. हायपोटेनस म्हणजे काय, राईट अँगल ट्रायंगलच्या अपोजिट साईड, दॅट इज पी आर. मग या ठिकाणी एस आरचं मेजरमेंट आपल्याकडे आहे, किती आहे, एस आर या ठिकाणी 6 आहे. सो 6 इज इक्वल टू हाफ इंटू पी आर. आता या ठिकाणी आपल्याला पी आर फाइंड आउट करावं लागेल, कारण जर आपल्याला हायपोटेनस असेल तरच आपण 60 डिग्रीच्या अपोजिट जी कोणती साईड आहे तिचं मेजरमेंट फाइंड आउट करू शकतो. तर त्यासाठी या ठिकाणी याला इथे जे 2 आहे त्याला आपण शिफ्ट करूया इकडे. 6 इंटू 2 इज इक्वल टू पी आर. 6 इंटू 2 म्हणजे 12 इज इक्वल टू येणार आहे पी आर. ओके, आता आपण या ठिकाणी पी आर फाइंड आउट केलेलं आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, आता फर्स्ट तर आपलं काम झालेलं आहे, आपण या ठिकाणी पी आर म्हणजेच आर पी फाइंड आउट केलेलं आहे. आता सेकंड आपल्याला ही साईड जी आहे तर ती फाइंड आउट करायची आहे. ही साईड कुठे आहे, अपोजिट टू 60 डिग्री अँगल. सो देअरफॉर या ठिकाणी आपण लिहू शकतो की पी एस किंवा साईड पी एस इज अपोजिट टू 60 डिग्री अँगल किंवा अँगल 60 डिग्री पण घेऊ शकता. देअरफॉर पी एस इज इक्वल टू √3/2 मल्टिप्लाय बाय पी आर. सो या ठिकाणी पी आर आपण काय फाइंड आउट केलेलं आहे, 12. सो 2 1 जार 2, 2 6 जार 12. देअरफॉर पी एस काय आलेला आहे, √3 इंटू 6 म्हणजेच पी एस इज इक्वल टू 6/3. ओके, तर अशा प्रकारे आपण या 2 व्हॅल्यूज फाइंड आउट केलेल्या आहेत. या ठिकाणी व्हॅल्यू काय होती, 2 1 जार 2, 2 6 जार 12. त्याच्यामुळे या ठिकाणी √3 मल्टिप्लाय बाय 6. आता हेच आपण उलट लिहिणार, 6 मल्टिप्लाय बाय √3. हे आलेलं आहे पी एसची व्हॅल्यू आणि ही आलेली आहे
पी आरची व्हॅल्यू याला तुम्ही असं पण लिहू शकता, दॅट इज आर पी इज इक्वल टू 12. ओके, असं पण पुढे तुम्ही मेन्शन करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट आर पी नाव घेऊन पण हे करू शकला असता. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थ जो क्वेश्चन आहे तर तो ॲक्टिव्हिटी बेस आहे. तर या ठिकाणी फिफ्थ क्वेश्चन आहे. आधी आपण फिगर बघूया. तर या ठिकाणी फिगरमध्ये हे जे दोन साईड्स आहेत तर ते कसे आहेत, इक्वल आहेत. आणि या ठिकाणी ए सी जे की हायपोटेनियस आहे तर त्याचं मेजरमेंट काय आहे, √8. सो फॉर फाइंडिंग ए बी अँड बी सी, आता या ठिकाणी पहिले ए बी आणि बी सी फाइंड आउट करायचं आहे. विथ द इन्फॉर्मेशन गिवन इन फिगर 2.20, या 2.20मध्ये जे काही आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्या आधारावर आपल्याला ए बी आणि बी सी फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी ए बी आणि बी सी यांचे साईड इक्वल असल्यामुळे जर आपण ए बी फाइंड आउट केलं तर आपोआपच आपल्याला बी सी या ठिकाणी मिळणार आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आता ही ॲक्टिव्हिटी आपल्याला याच्या आधारावर कंप्लीट करायची आहे. सो फर्स्ट या ठिकाणी ए बी इज इक्वल टू बी सी आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथे त्यांनी रिझन विचारलेलं आहे, तर रिझन काय आहे आपण इथे लिहिणार आहोत गिवन, कारण आपल्याला ते फिगरमध्ये सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी अँगल बी ए सी, म्हणजे या ठिकाणी अँगल बी ए सी, आता हा जर 90 डिग्रीचा असेल, तर हा आणि हा याच्या दोघांचे मेजर्स आपल्याला कळून जाणार आहेत की 45-45चे असणार आहेत. आता 45-45 का, 30-60-90 का नाही, तर आता या ठिकाणी दोन साईड सांगितलेली आहेत इक्वल आहेत. आणि या ठिकाणी साईडच्या अपोजिट आणि या साईडच्या अपोजिट जे अँगल असतात तर ते पण येणार आहेत. याच्या अपोजिट जो अँगल आहे, याच्या अपोजिट जो अँगल आहे तर तो पण इक्वल येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 45 डिग्री आणि 45 डिग्री दोघांचे अँगल येणार आहे. 45-45 90 आणि हा 90 मिळून किती होणार आहेत, 180. ओके, आता या ठिकाणी अँगल बी ए सी किती आलेला आहे, 45 डिग्री. देअरफॉर ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू, आता 45 डिग्री अँगलची 45-45 90 याची प्रॉपर्टी काय आहे आपण पाहिलेली आहे, 1/2 मल्टिप्लाय बाय हायपोटेनियस. आता या ठिकाणी 1/2 मल्टिप्लाय बाय √8, कारण हायपोटेनियस ए सी काय आहे, √8 आहे. मग आता या ठिकाणी 1/2 जे आहे तर त्याला इथे 2 × √2 केले. आता 2 × √2 कसं आले याचं ते आपण पाहूया. √8 आहे, √8ची 4 त्यांनी 4 × 2 केलेली आहे. 4चं √2 येतं, त्याच्यामुळे 2/2 या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. इथे 1/2 आहे, कदाचित दिसत नसेल, ते खूप छोटं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी 1/√2 लिहिलेलं आहे. ओके, सो 1/√2 आहे. आता हे सॉल्व कसं करणार, तर या ठिकाणी √2 कट होईल, म्हणजेच 1 × 2, म्हणजेच या बॉक्समध्ये आपण काय लिहिणार आहोत, फक्त 2. ओके, तर या ठिकाणी सेंटीमीटर वगैरे काय नसल्यामुळे आपण फक्त 2च लिहिणार आहोत. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे या ठिकाणी की ए बी आणि बी सीचं मेजरमेंट काय आलेलं आहे 2. ओके, तर कसं आलं तुम्हाला या ठिकाणी आता इथे कळलं असेलच. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत बाय युजिंग द प्रॉपर्टी 45-45 90 डिग्री ट्रायंगल. त्याच्यानंतर पुढे आहे फाइंड द साईड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. आता आपल्याला आपल्याकडे एक स्क्वेअर आहे ज्याचं डायगोनल किती आहे, 10 सेंटीमीटर आहे. आता स्क्वेअरचे जे डायगोनल असतात तर ते दोघं पण कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी एक डायगोनल इज इक्वल टू दुसरा डायगोनल कॉन्ग्रुएंट असणारच आहे. त्याचबरोबर पुढे आपल्याला काय करायचं आहे, याची साईड आणि पेरिमीटर, आधी साईड फाइंड आउट करावी लागेल आणि साईडच्या आधारे आपण पेरिमीटर फाइंड आउट करू शकतो. सो आता आपण हा जो क्वेश्चन आहे तर तो या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. आता या ठिकाणी मी एक स्क्वेअर काढलेला आहे, त्याचे डायगोनल्स पण मी या ठिकाणी दाखवलेले आहेत. आता आपण याला नेम देऊया A B C D. आता या ठिकाणी ए सी काय आहे, डायगोनल, आणि डायगोनल काय आहे 10 सेंटीमीटर. सो इथे आपण 10 सेंटीमीटर असं लिहूया. आता हे क्वेश्चन सॉल्व करण्याच्या दोन मेथड आहेत. एक तर पहिली गोष्ट की तुम्ही या ठिकाणी हा स्क्वेअर असल्यामुळे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्याचबरोबर स्क्वेअरच्या चारही साईड सेम असतात, त्याच्यामुळे या चारही साईड सेम तुम्ही दाखवू शकता. आणि ज्याप्रमाणे इथे दोन साईड सेम आहेत, हा 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे, म्हणजेच हा 45 येणार आहे. आणि तुम्ही डायरेक्ट 45 90 ट्रायंगल ही प्रॉपर्टी वापरून सॉल्व करू शकता. किंवा तुम्ही असंही करू शकता की या ठिकाणी तुम्ही हा 45 कसा आला हे पण दाखवून मग सॉल्व करू शकता. आता आपण 45 कसा आला हे दाखवून सॉल्व करूया. तुम्ही डायरेक्ट असं पण लिहू शकता की ए बी इज इक्वल टू बी सी, देअरफॉर अँगल बी ए सी इज इक्वल टू 45 आणि अँगल बी सी ए इज इक्वल टू 45. आणि हेन्स देअरफॉर बाय 45 90 डिग्री प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल वी कॅन से दॅट की जसं आपण या ठिकाणी ते सॉल्व केलं की हे हायपोटेनियस पकडून मग आपण त्याचे
1/√2 ऑफ द हायपोटेनियस घेऊन दोन्ही पण एका साईडचे कुठलेतरी मेजरमेंट्स फाइंड आउट केले असते आणि मग 4 इंटू त्या साईडचं मेजरमेंट केल्यानंतर आपल्याला पेरिमीटर हे सॉल्व करणार आहोत. सो इथे असं घेऊया की इन स्क्वेअर ABCD आता इथे आपल्याला जे दिलेलं आहे दॅट इज AC इज डायगोनल. ओके, AC काय डायगोनल आहे असं आपण या फिगरमध्ये दाखवलेलं आहे. देअरफॉर AC इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके, आता हा जो अँगल आहे आणि हा जो अँगल आहे, कारण आपण हा ट्रायंगल आता कन्सिडर करणार आहोत. ओके, मग आता या ट्रायंगलमध्ये हा तर 90 डिग्रीचा आहे आपल्याला माहिती आहे, पण हा आणि हा याचं मेजरमेंट काय आहे ते आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही एकतर हे मगाशी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट करू शकता किंवा फाइंड आउट करू शकता. सो आता या ठिकाणी आपण हा जर 90 आहे तर या दोघांचं मेजरमेंट सेम येणार आहे, कारण साईड्स कशा आहेत सेम आहेत, त्या आपण ऑलरेडी फिगरमध्ये दाखवलेल्या आहेत. त्याच्यामुळे आपण असं घेऊया की इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री आणि अँगल BAC जो हा आहे इज इक्वल टू जो अँगल इथे आहे अँगल BCA इज इक्वल टू आपण याला काहीतरी एक व्हेरिएबल मानूया, सपोज की y डिग्री आहे. ओके, सो तुम्हाला माहितीच आहे की कुठल्याही ट्रायंगलमध्ये तिन्ही अँगल्सची बेरीज ही 180 असते. सो देअरफॉर अँगल ABC प्लस अँगल BAC प्लस अँगल BCA इज इक्वल टू 180 डिग्री. तुम्ही ते रिझन पण लिहू शकता की मेजर ऑफ ऑल अँगल्स इन अ ट्रायंगल इज 180 डिग्री, असं तुम्ही ते पुढे ॲड करू शकता. आता इथे अँगल ABC किती आहे 90 डिग्री प्लस या ठिकाणी आहे y डिग्री प्लस y डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता या ठिकाणी y काय होईल 2y होईल इज इक्वल टू 180 डिग्री. आता हा जो 90 आहे त्याला आपण शिफ्ट करूया 180मधून, त्याला आपण सबट्रॅक्ट करूया. सो 180मधून जर 90 गेले तर 90च राहतात. आता y हा जो 2 आहे तर तो आपण इकडे शिफ्ट केल्यानंतर डिवाइड होईल, म्हणजे या ठिकाणी y इज इक्वल टू आलेला आहे 45 डिग्री. म्हणजे याचाच अर्थ याचं मेजरमेंट आणि याचं मेजरमेंट काय आलेलं आहे 45 डिग्री आलेलं आहे. सो इथे आपण लिहू शकतो की देअरफॉर अँगल जे आपण इथे सपोज केले होते BAC इज इक्वल टू अँगल BCA इज इक्वल टू 45 डिग्री आणि देअरफॉर ट्रायंगल ABC इज 45 डिग्री 90 ट्रायंगल. ओके, ते तुम्ही ट्रायंगल पूर्ण लिहू शकता. सो हेन्स वी कॅन शो दॅट साईड या ठिकाणी कुठली पण एक घेऊ शकता, तुम्ही AB घेऊ शकता किंवा BC घेऊ शकता. सो या ठिकाणी मी AB घेते. AB इज इक्वल टू या ठिकाणी 1/√2 मल्टिप्लाय बाय AC. का तर तुम्ही या ठिकाणी बाय द प्रॉपर्टी ऑफ 45 90 डिग्री ट्रायंगल असं रिझन देऊ शकता. सो 1/√2 मल्टिप्लाय बाय AC काय आहे जो आपण फाइंड आउट केलेला आहे, जो आपल्याला ऑलरेडी दिला होता दॅट वॉज 10. सो या ठिकाणी 1/√2 मल्टिप्लाय बाय 10 आहे. आता हे सॉल्व करताना आपल्याला काय करावं लागेल 1 आणि 10चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल, म्हणजेच या ठिकाणी 10/√2 येणार आहे ABचं मेजरमेंट. ओके, ABची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे दॅट इज 10/√2. आता याला जर आपण पुढे रॅशनलायझेशन केलं, म्हणजे रॅशनलायझेशन जर डिनॉमिनेटर असं जर आपण केलं तर या ठिकाणी काय होणार आहे √2/√2. मग आता जर आपण इथे रॅशनलायझेशन का करतो तर आपल्याला ॲक्च्युअल लेंथ फाइंड आउट करायची आहे आणि त्याच्या आधारावर आपल्याला पेरिमीटर पण परत पुढे फाइंड आउट करायचं आहे, त्याच्यामुळे इथे आपण रॅशनलायझेशन करतो आहे. सो आता इथे 10/√2/2 √2 इंटू √2 काय होणार आहे 2 येणार आहे. सो 2 1 जार 2 2 5 जार 10, म्हणजे या ठिकाणी 5/√2 सेंटीमीटर दिलेलं आहे, त्याच्यामुळे आपण इथे सेंटीमीटर घेऊया. ॲक्च्युअल ही कोणाची आता ही कुठली ॲक्च्युअल साईड आलेली आहे AB ॲक्च्युअल या ठिकाणी आलेला आहे. आपण या ठिकाणी असं पण ठेवू शकलो असतो, पण आपल्याला पुढे पेरिमीटर पण फाइंड आउट करायचं आहे म्हणून त्याचं आपण रॅशनलायझेशन केलं. आता याच्या पुढे आपण इथे फाइंड आउट करूया पेरिमीटर. सो पेरिमीटरसाठी फॉर्म्युला आहे 4 इंटू साईड. पेरिमीटर ऑफ दी स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. आता जर इथे आपण AB ही साईड फाइंड आउट केलेली आहे तर आपण ABलाच पुढे कंटिन्यू करूया. ॲक्च्युअल जर आपण बघितलं तर ॲक्च्युअली सगळ्या ज्या साईड्स असतात त्या स्क्वेअरच्या सेम असतात, बट इथे आपण ABलाच पुढे कंटिन्यू करूया. ओके, सो 4 इंटू AB काय फाइंड आउट केला आपण 5/√2. सो 4 इंटू 5 20/√2 सेंटीमीटर. हे आहे आपलं या ठिकाणी पेरिमीटर. सो देअरफॉर आपण असं लिहू शकतो की पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ABCD इज 20/√2 सेंटीमीटर. ओके, तर अशा प्रकारे इझी वेने आपण हे जे सम आहे तर ते सॉल्व करणार आहोत.
आता आपण पाहणार आहोत यानंतरचा क्वेश्चन जो आहे 7th क्वेश्चन. 7th क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला त्याआधी आपण पाहूया. इन फिगर 2.21 अँगल DFE म्हणजे या ठिकाणी DFE हा जो अँगल आहे तर या ठिकाणी एफ काय आहे 90 डिग्रीचा आहे. FG इज परपेंडिक्युलर ऑन DE इफ GD या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की GD किती आहे 8. GDचं मेजरमेंट काय आहे 8 आहे. त्याचबरोबर FG किती आहे 12 आहे. सो आपल्याला एकतर पहिली गोष्ट म्हणजे EG म्हणजे हे जे एवढं आहे तर ते फाइंड आउट करायचं आहे. त्याचबरोबर FD म्हणजे हे फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचबरोबर EF म्हणजे हे फाइंड आउट करायचं आहे. ओके. आता या ठिकाणी आपण जिओमेट्रिक मीन सहजासहजी वापरू शकतो. जिओमेट्रिक मीनच्या सहाय्याने आपल्याला इथे EG मिळेल. ओके. जेव्हा आपल्याला EG मिळेल तर बाकीच्या ज्या साईड आहेत आता या ठिकाणी आपण एकतर पायथागोरस थिअरम लावून ही साईड काढू शकतो. ओके. ही जर आपण पायथागोरस थिअरम लावून काढली ही आपण जिओमेट्रिक मीननी काढली तर ही जी साईड आहे तीही आपल्याला पायथागोरस थिअरमनी काढता येईल कारण हा कसा आहे राईट अँगल ट्रायंगल आहे त्याच्यामुळे ही साईड पण आपण पायथागोरस थिअरमनी काढू शकतो. ओके. सो तुम्हाला कळलं असेल की आपल्याला क्वेश्चन नेमका कशाप्रकारे सॉल्व करायचा आहे. आता आपण हा जो क्वेश्चन आहे तर तो या ठिकाणी सॉल्व करूया. फर्स्ट तर आपल्याला जे गिवनमध्ये आहे सांगितलेलं ते आपण लिहूया. गिवनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी की इन ट्रायंगल DFE अँगल DFE इज इक्वल टू काय आहे 90 डिग्री आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अजून काय सांगितलेलं आहे की हा जो अँगल आहे FGE इज इक्वल टू पण काय आहे 90 डिग्री आहे. म्हणजेच याचा अर्थ काय दॅट इज हे कशावरून आपण सांगतोय की या ठिकाणी FG कसं आहे परपेंडिक्युलर आहे EDला. त्याचबरोबर मेजरमेंट काय दिलेले आहे GD सांगितलेलं आहे 8 आहे. FG सांगितलेलं आहे 12 आहे. आणि आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड आउट करायचं आहे EG इज इक्वल टू वॉट. आता EG या ठिकाणी असं असल्यामुळे आपण जिओमेट्रिक मीनच्या सहाय्याने ते इझिली फाइंड आउट करू शकतो. सो याच्यावरून आपल्याला कळतेच की हा कसा आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. तेच परत आपण पुढे इथे सोल्युशनमध्ये लिहू शकतो की देअरफॉर ट्रायंगल DEF इज F इथे F आहे इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके. हा कसा आहे राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आता आपल्याला आपण बाकीचं ऑलरेडी ते लिहिलेलं आहे की FG जो आहे तर तो परपेंडिक्युलर आहे EDला. ओके. सो देअरफॉर या ठिकाणी आपण काय घेऊया FG स्क्वेअर इज इक्वल टू DG मल्टिप्लाय बाय EG. ओके. म्हणजेच हा कोणता थिअरम आपण इथे वापरतो आहोत बाय द थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन. ओके. बाय द थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन. आता आपल्याकडे कोणाकोणाचं मेजरमेंट आहे तर आपल्याकडे EG आहे का तर नाही आहे. DG आहे का तर आपल्याकडे 8 आहे DGचं मेजरमेंट. आणि FG आहे का तर FGचं मेजरमेंट आहे 12. सो 12 स्क्वेअर इज इक्वल टू 8 इंटू EG. 12 स्क्वेअर 144 इज इक्वल टू 8 इंटू EG. आता या ठिकाणी 8ला आपण इकडे शिफ्ट करूया म्हणजे ते इथे डिवाइड होईल. सो 8 1 जार 8 8 1 जार 8 8 8 जार 64. सो या ठिकाणी येणार आहे 18 इज इक्वल टू EG. ओके. सेंटीमीटर वगैरे काय सांगितलेलं नाही आहे. सो आपण 18 इज इक्वल टू EG असंच ठेवूया. देअरफॉर EG इज इक्वल टू 18. ओके. आता आपल्याला इतर दोन राहिलेल्या साईड्स फाइंड आउट करायचे आहेत दॅट इज DF आणि EF. आता इथे आपण असं लिहू शकतो या ठिकाणी की आता आपण कुठलं फाइंड आउट करणार आहोत DF आपण फाइंड आउट करूया. ओके. या ट्रायंगलच्या आधारे आपण DF फाइंड आउट करूया. इन ट्रायंगल FGD बाय पायथागोरस थिअरम पायथागोरस थिअरमच्या आधारे आता या ठिकाणी हायपोटेनस काय आहे तर DF आहे हायपोटेनस. DF स्क्वेअर इज इक्वल टू GF आपण एक साईड घेऊया GF स्क्वेअर प्लस या ठिकाणी GD स्क्वेअर. ओके. आता या ठिकाणी GF काय आहे 12 स्क्वेअर प्लस GD आहे 8 स्क्वेअर. 12 स्क्वेअर 144 प्लस 8 स्क्वेअर 64. या ठिकाणी 8 0 आणि इथे येणार आहे 1. सो या ठिकाणी आलेलं आहे 208. आता 208 हे याचं आपल्याला काय काढावं लागेल स्क्वेअर रूट काढावं लागेल कारण इथे काय आहे DF स्क्वेअर आहे. सो DF इज इक्वल टू अंडर रूट 208. आता याचं आपल्याला फोड करावी लागेल. आता याची फोड आपण कशी करणार तर इथे जर आपण घेतलं तर 4 मल्टिप्लाय बाय 25 चोक 8 म्हणजे या ठिकाणी 4 मल्टिप्लाय बाय 54
आता या ठिकाणी 54 म्हणजे काय, आपण इथे 54 म्हणजे असं पण घेऊ शकतो, इथे 54 नाही ना, 4 दुणे 8 होतं. ओके सॉरी 4 दुणे 8. ओके, सो इथे काय येणार आहे 4 दुणे 8. आता या ठिकाणी 4 दुणे 8 बरोबर आहे. हां, आता इथे 4 मल्टिप्लाय बाय 52 आहे, म्हणजेच या ठिकाणी 4 × 13 चौक 52 आपण घेऊ शकतो. ओके, म्हणजेच इथे आता हे जे 2 4 4 आहेत, तर 4चा जो चारचे जे स्क्वेअर रूट आहे दॅट इज 2 × 2, तर ते बाहेर येतील आणि आतमध्ये फक्त 13 राहील. म्हणजे या ठिकाणी 2 × 2 4 √13. ओके, तर अशा प्रकारे हे येणार आहे DFचं मेजरमेंट. त्याच्यानंतर आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे EF. ओके, आता EF फाइंड आउट करण्यासाठी एकतर आपण या ठिकाणी F जो आहे तर त्याला राईट अँगल घेऊ शकतो, किंवा इथे आपल्याला G जो आहे तर त्याला राईट अँगल घेऊ शकतो. जर आपण Fला राईट अँगल पकडलं तर इथे याचं मेजरमेंट आता आपल्याला ॲड करावं लागेल. तर EGचं मेजरमेंट आपण फाइंड आउट केलं होतं, जे होतं या ठिकाणी 18. सो 18 + 8 जर आपण केलं तर या ठिकाणी 26 येईल. मग आपल्याला 26चा स्क्वेअर करावं लागेल. आणि या ठिकाणी DF जे आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं होतं दॅट वॉज 4 √3. ओके, तर 4 √3 आपल्याला घ्यावं 4 √13 होतं. 4 √13 आपल्याला घ्यावं लागेल आणि मग ते अंडररूटमध्ये येईल. त्याच्यामुळे आपण हा जो ट्रायंगल आहे तर यालाच राईट अँगल ट्रायंगल घेऊया. सो इन ट्रायंगल EGF बाय पायथागोरस थिअरम, ओके, बाय पायथागोरस थिअरम. आता हा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर हायपोटेनस काय येणार आहे, EF² = GF² + GE². आता या ठिकाणी GF काय आहे 12 आहे, 12² + GE जे आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं होतं 18 होतं ते 18². आता या ठिकाणी 12² आहे 144 + 18चा स्क्वेअर या ठिकाणी 324 येतो. सो 324. ओके, आता यांची बेरीज जर आपण केली तर 8 6 आणि 4 468 येणार आहे. सो EF² आलेला आहे. आपल्याला EF = √468 काढावे लागेल. आता 468ची आपल्याला अशी फोड करायची आहे की जेणेकरून त्याचे आपल्याला पुढे खाली स्क्वेअर रूट्स पाडता येतील. ओके, सो आता या ठिकाणी 4ने आपण याला देऊ शकतो भाग. 4 × 1 = 4, 4 × 1 = 4, 28, 4 × 7 = 28. ओके, आता या ठिकाणी 117 हे 13च्या पाड्यामध्ये येतं, म्हणजेच 4 × 13 9 117. म्हणजेच या ठिकाणी 4 आणि 9 या दोघांचं पण स्क्वेअर रूट काढता येईल, दॅट इज 2 × 3 आणि इथे फक्त आतमध्ये 13 राहील. 6 √13 म्हणजेच या ठिकाणी येणार आहे EF = 6 √13. तर अशा प्रकारे आपण सगळ्यांचं मेजरमेंट या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. पहिला आहे दॅट इज EGचं मेजरमेंट होतं 18. त्याच्यानंतर आपण FDचं मेजरमेंट फाइंड आउट केलं दॅट वॉज 4 √13 आणि आत्ताच आपण जस्ट फाइंड आउट केलेलं आहे EFचं मेजरमेंट जे आहे या ठिकाणी 6 √13. ओके, तर अशा प्रकारे आपण हे सगळं फाइंड आउट केलेलं आहे. आता आपण पाहूया 8th आहे फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 12 सेंटीमीटर. या ठिकाणी मी एक रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे, ज्याला आपण इथं नावं देऊया ABC आणि D. तर रेक्टँगलचे सगळे अँगल्स हे 90 डिग्रीचे असल्यामुळे मी या ठिकाणी 90 डिग्री दाखवलेला आहे. आपल्याला इथे जो डायगोनल आहे तर तो AC आहे, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लेंथ आहे 35 सेंटीमीटर आणि ब्रेड्थ आहे 12 सेंटीमीटर. ओके, सो आता आपण डायरेक्ट हा क्वेश्चन सॉल्व करूया. ज्याप्रमाणे आपण स्क्वेअरसाठी केलं होतं त्याचप्रमाणे आपण करणार आहोत. फक्त या ठिकाणी आपल्याला जर 2 साईड्स दिलेल्या आहेत. आता हे जे 35 आहे ते मी इथे पण लिहिते कारण हे सेम आहेत. ओके, तर आता इथे आपल्याला एकतर आपण हा जो ट्रायंगल आहे तर तो जर विचारात घेतला तर आपल्याकडे हा राईट अँगल ट्रायंगलमध्ये 2 साईड्स दिलेले आहेत आणि तिसरी साईड फाइंड आउट करायची आहे. जेव्हा अशी कंडिशन असते तेव्हा आपण पायथागोरस थिअरम या ठिकाणी वापरतो. सो क्वेश्चन नंबर 8 आपण सॉल्व करतो आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. ओके, हे आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे. सो आपल्याला आता या ठिकाणी काय फाइंड आउट करायचं आहे, AC फाइंड आउट करायचं आहे इज = डायगोनल. AC's काय आहे, डायगोनल आहे, जे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. सो बाय पायथागोरस थिअरम बाकीचं आपण फिगरमध्ये दाखवलेलं आहे की कोण सेम आहे किंवा जे राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामुळे ते परत इथे लिहायची गरज नाही आहे. AC² = AD² प्लस या ठिकाणी DC². ADचं मेजरमेंट आपल्याकडे आहे दॅट इज 12² येणार आहे आणि DCचं मेजरमेंट आहे दॅट इज 35².
12चा स्क्वेअर होतो 144 प्लस या ठिकाणी आपण जसं की 5चा स्क्वेअर आधी लिहितो 25 आणि त्याच्यानंतर 3 4 जा 12 1225. ओके, अशा प्रकारे आपण कुठल्याही नंबरची शेवटी जर 5 असेल तर स्क्वेअर आपण करतो. आता या ठिकाणी याची बेरीज आपल्याला करायची आहे 9 आणि या ठिकाणी येईल 6, इथे येईल 3 आणि इथे 1 म्हणजे 1369 येणार आहे याची एकूण बेरीज. सो AC स्क्वेअर आलेला आहे. AC इज इक्वल टू √1369. आता एक तर आपल्याला हे स्प्लिट करावं लागेल किंवा हा कोणाचा स्क्वेअर आहे तो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. शेवटी 9 आहे म्हणजे एकतर हा 3 किंवा 7 शेवटी असणारा स्क्वेअर आहे आणि त्याचबरोबर हे 1000च्या पुढे आहे. ओके, 1000च्या पुढे म्हणजे नक्कीच हे 30च्या पुढचं असणार आहे आणि त्याच्यानंतर हे जे आहे तर ते 35च्या पण पुढे आहे म्हणजे हे नक्कीच कितीच असणार आहे 37चा स्क्वेअर असणार आहे. अशा प्रकारे आपण हे फाइंड आउट करतो. ओके, कसं फाइंड आउट केलं तर हे हे किती आहे 1000च्या वरती आहे म्हणजे 30च्या स्क्वेअरच्या वरती असणार आहे कारण 30चा स्क्वेअर काय आहे 900 आहे. सो या ठिकाणी 30च्या स्क्वेअरच्या नंतर असणार आहे. 35चा स्क्वेअर आपण ऑलरेडी ते फाइंड आउट केला होता आणि याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे म्हणजे नक्की 37ची असणार आहे. 37ची का तर जेव्हा आपण 7चं स्क्वेअर रूट करतो तेव्हा शेवटी काय येतं 49 मधला 9 येतो त्याच्यामुळे आपण 37चं आहे असं ओळखलं. तर आता या ठिकाणी AC इज इक्वल टू आहे 37 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ डायगोनल of rectangle is equal to of rectangle is equal to 37 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेलं आहे. सॉरी मी थोडीशी चुकून स्पेलिंग वेगळी लिहिली. तर अशा प्रकारे आपण हे सम जे आहे ते सॉल्व करणार आहोत. आता यानंतर आपण पाहणार आहोत पुढील जे आहे 9th. आपण पाहतोय 9th क्वेश्चन. आता या ठिकाणी 9th क्वेश्चन आपल्याला सांगितलेला आहे जो कोल्ड क्वेश्चन आहे. तर 9th क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की इन फिगर 2.22 M इज द मिड पॉईंट ऑफ QR. तर QRचा M काय आहे मिड पॉईंट आहे. हा मिड पॉईंट असल्यामुळे RM आणि त्याचबरोबर MQ कसे येणार आहेत इक्वल येणार आहेत. सो अँगल PRQ इज 90 डिग्री म्हणजे हा जो PRQ जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. प्रूव्ह दॅट या ठिकाणी PQ स्क्वेअर म्हणजे हा जो PQ आहे याचा स्क्वेअर इज इक्वल टू 4PM म्हणजे 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. ओके, तर अशा प्रकारे हे जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं इक्वेशन आहे तर ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी स्क्वेअर 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 आहे आणि हा जर राईट अँगल ट्रायंगल आहे तर नक्कीच या ठिकाणी पायथागोरस थिअरम वापरून आपलं काम होऊ शकतं. ओके, सो तो क्वेश्चन आता या ठिकाणी आपण व्यवस्थित बघणार आहोत की नेमका हा क्वेश्चन या ठिकाणी कसा सॉल्व करायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी गिवन आणि टू प्रूव्ह ऑलरेडी लिहिलेला आहे. गिवन जसं की आपल्याला सांगितलं होतं की हा एक ट्रायंगल आहे PRQ आणि यातील PRQचं मेजरमेंट आहे 90 डिग्री. ओके, आणि टू प्रूव्ह आपल्याला सांगितलं होतं ते मी ऑलरेडी ते लिहिलेलं आहे. आता आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. प्रूफमध्ये आपण लिहिणार आहोत बाय पायथागोरस थिअरम. सो पहिल्यांदा आपण लिहूया इन ट्रायंगल. पहिल्यांदा आपण हा ट्रायंगल घेणार आहोत PRM. ओके, PRM या ट्रायंगलमध्ये PRM हा अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे. सो बाय पायथागोरस थिअरम थिअरमच्या अनुसार आता या ठिकाणी हा जर राईट अँगल ट्रायंगल आहे तर हायपोटेनस काय असणार आहे PM स्क्वेअर. ओके, PM स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर. सो याला आपण देऊ इक्वेशन नंबर फर्स्ट. आता त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता हा झाला फर्स्ट ट्रायंगल. आता हा जो आहे तर हा दुसरा ट्रायंगल आपण घेणार आहोत. सो दुसरा ट्रायंगल आहे PRQ. हा जो मोठा ट्रायंगल आहे तो. तर या ट्रायंगलमध्ये पण सेम याच्यामध्ये पण PRQ हाच काय आहे 90 डिग्रीचा आहे. ओके, सो या ठिकाणी पण बाय पायथागोरस थिअरमच्या आधारे आता या ठिकाणी हायपोटेनस काय आहे तर PQ स्क्वेअर इज इक्वल टू साईड वन PR स्क्वेअर प्लस दुसरी जी साईड आहे तर ती घ्यायची आहे आपल्याला RQ स्क्वेअर. ओके, तर आता या ठिकाणी आपण काय पाहिलं होतं की PM स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RM स्क्वेअर आणि या ठिकाणी आपल्याला सेकंड इक्वेशन काय मिळालेलं आहे की PQ स्क्वेअर इज इक्वल टू PR स्क्वेअर प्लस RQ स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी RQ जे आहे तर ते हे एकूण RQ आहे. मग त्यातले जर आपण RM आणि MQ जर प्लस केलं तर यांचा पण आपण स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी PR स्क्वेअर प्लस RM प्लस MQ द होल स्क्वेअर असं लिहिलं तरी पण याचा अर्थ हाच होणार आहे. ओके, आता याच्यामध्ये अजून आपण काय काय करू शकतो बघूया.
आता इथे आपण यांचा द होल स्क्वेअर घेतला आहे, मग आता फॉर्म्युल्याच्या आधारे आपण स्प्लिट करू शकतो. ओके, सो आता तेच आपण या ठिकाणी करणार आहोत. इथे घेऊया कारण जागा जास्त लागेल. सो पी आर स्क्वेअर प्लस, आता हा आपल्याला फॉर्म्युल्याच्या आधारे स्प्लिट करायचा आहे. ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. ए प्लस बी द होल स्क्वेअर काय येतं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो या ठिकाणी पण तेच करायचं आहे की आर एम स्क्वेअर प्लस 2 इंटू आर एम इंटू एम क्यू प्लस एम क्यू स्क्वेअर. ओके, तर अशा प्रकारे आपण हे स्प्लिट करणार आहोत. आता या ठिकाणी आपण जे या ठिकाणी 2 इंटू आर एम इंटू एम क्यू आहे, तर ते 2 इंटू आर एमला आपण एकत्र करूया. म्हणजेच पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर प्लस 2 आर एम इंटू एम क्यू प्लस एम क्यू स्क्वेअर. ओके, सो आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता इथे पण स्क्वेअर आहे, इथे पण स्क्वेअर आहे, इथे पण स्क्वेअर आहे. मग आता हे जे 3 स्क्वेअरवाले आहेत त्यांना आपण एकत्र घेऊया. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर पी आर स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय आहे आर एम स्क्वेअर. आता पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर जर आपण इथे जर आपण बघितलं तर इथे काय आहे पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. सो पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर म्हणजेच काय पी एम स्क्वेअर. सो आता याच्याऐवजी आपण इथे काय लिहिणार आहोत पी एम स्क्वेअर, आणि ते आपण रिझन लिहिणार आहोत की हे आपण कुठून घेतलं, इक्वेशन 1 वरून घेतलं. आता हे जे क्यू एम आहे त्याला आपण इकडे घेऊया कारण स्क्वेअर स्क्वेअर एकत्रच ठेवूया आपण. प्लस 2m प्लस 2 आर एम आहे, एम आर घेतलं तरी चालेल, आणि मल्टिप्लाय बाय एम क्यू फ्रॉम 1. इथे तुम्हाला लिहायचं आहे फ्रॉम 1 आपण हे घेतलेलं आहे. ओके, आता याच्यानंतर पुढे आपल्याला अजूनही सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण काय करणार, तर आता या ठिकाणी काय आहे एम क्यू आहे. ओके, आता एम आर आणि एम क्यू हे काय आहेत, इक्वल आहेत, हे आपल्याला या फिगरमधून कळतं आहे. त्याचबरोबर एम काय आहे, मिड पॉईंट आहे. यावरून पण आपल्याला असं कळतं आहे की एम आर आणि एम क्यू सेमच आहे. मग आता इथे जिथे एम क्यू आहे त्याच्याऐवजी आपण काय लिहूया, एम आर लिहूया. ओके, आता आपण एम आरच का लिहितो आहे, तर आता इथे जे पुढचं इक्वेशन आहे तर ते तयार होण्यासाठी आपल्याला एम क्यूच्या ऐवजी एम आरची जास्त आवश्यकता आहे. सो पी एम स्क्वेअर प्लस या ठिकाणी एम आर स्क्वेअर प्लस 2 आर. इथे ऑलरेडी 2 आर आहे, आणि या ठिकाणी पण एम क्यूच्या ऐवजी आपण लिहिणार आहोत एम आर. ओके, म्हणजे आता या ठिकाणी किती एम आर झालेले आहेत, तिथे आपण यांचे ॲडिशन करू शकतो, यांचं मल्टिप्लिकेशन करू शकतो की 2 आर स्क्वेअर प्लस या ठिकाणी एम आर स्क्वेअर प्लस पी एम स्क्वेअर. आता या ठिकाणी तुम्ही रिझन पण लिहू शकता की एम क्यू इज इक्वल टू एम आर आहे, असे ते लिहू शकता की एम क्यू इज इक्वल टू एम आर आहे, त्याच्यामुळे आपण इथे एम आर घेतलं. आणि इथे हा जो पी क्यू स्क्वेअर आहे तर तो कंटिन्यू होत राहणार आहे. तर परत या ठिकाणी पण आपण पी क्यू स्क्वेअर घेऊया. आता या ठिकाणी पी एम स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर प्लस 2 आर स्क्वेअर राहिलेला आहे. आता या ठिकाणी एम आर स्क्वेअर आणि 2 आर स्क्वेअर यांचे ॲडिशन होईल, म्हणजेच पी एम स्क्वेअर प्लस या ठिकाणी 3 आर स्क्वेअर होईल. ओके, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस 3 आर स्क्वेअर. आता इथे जर आपण पाहिलं तर आता इथे फिगरमध्ये जर आपण बघितलं या ठिकाणी इथे आपण रफ करूया. तर आता या ठिकाणी काय आहे, आपल्याकडे आहे एम आर. ओके, सो एम आर काय आहे, या ठिकाणी बेस आहे, म्हणजे एम आर स्क्वेअर प्लस जेव्हा आपण या ठिकाणी पी आर स्क्वेअर घेणार तेव्हा आपल्याला मिळणार आहे पी एम स्क्वेअर. मग आता या ठिकाणी जर आपण एम आर स्क्वेअर असंच ठेवलं आणि या ठिकाणी आपण पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर केलं तर याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, एम आर स्क्वेअर. मग आता या ठिकाणी एम आर स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहोत, पी एम स्क्वेअर मायनस या ठिकाणी काय आहे पी आर स्क्वेअर. ओके, सो पी एम स्क्वेअर इथे आहे असं, आणि त्याचबरोबर इथे पी क्यू स्क्वेअर पण आहे असं. तर अशा प्रकारे इथे पण आपण एकतर हे आपण पायथागोरस थिअरमच्या आधारे इथे आपण डिसाईड करू शकतो. आता या ठिकाणी आहे 3 इन ब्रॅकेट पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. आता हा जो आहे हा ब्रॅकेट आपण सॉल्व करूया. तर या ठिकाणी पी एम स्क्वेअर प्लस या ठिकाणी 3 पी एम स्क्वेअर होईल, आणि मायनस या ठिकाणी 3 पी आर स्क्वेअर होईल. ओके, तर अशा प्रकारे इथे आपण हा ब्रॅकेट सॉल्व केलेला आहे. आता इथे पण पी एम स्क्वेअर आहे, इथे पण पी एम स्क्वेअर आहे, म्हणजे या ठिकाणी काय होईल 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर, आणि इथे आपला काय आहे ऑलरेडी पी क्यू स्क्वेअर इथे पण आहेच. आता हे आपल्याला जे मिळालेलं आहे इक्वेशन तेच आपल्याला इथे प्रूव्ह करायला सांगितलं होतं, दॅट इज पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 3 पी आर स्क्वेअर. ओके, आता इथे आपण काय काय केलं ते परत एकदा पाहूया. एक तर पहिल्यांदा आपण पायथागोरस थिअरमच्या आधारे एक इक्वेशन तयार केलेलं आहे, दुसऱ्यांदा आपण पायथागोरस थिअरमच्या आधारे दुसरं इक्वेशन तयार केलेलं आहे, आणि या दुसऱ्या इक्वेशनमध्ये आपण हळूहळू व्हॅल्यूज पुट करत गेलो. जसं की या ठिकाणी आर क्यू होतं,
तर आर क्यूच्या ऐवजी आपण काय घेतलं, आर एम घेतलं प्लस एम क्यू घेतलं. ओके, त्याचा तो होल स्क्वेअर केला. मग आता हा ब्रॅकेट जो आहे तर तो ओपन करण्यासाठी आपण या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला लिहिला. आता या ठिकाणी आपण ऑलरेडी व्हॅल्यू फाइंड आउट केली होती की पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर काय आहे, पी एम स्क्वेअर आहे. सो आपण याच्याऐवजी या ठिकाणी पी एम स्क्वेअर लिहिलं आणि ते रिझन लिहिलं फ्रॉम 1. तर अशा प्रकारे एक दुसरं इक्वेशन तयार झालं. आता या इक्वेशनमध्ये इथे आपल्याला एम आर घ्यायचा आहे. आता आपण इथे एकतर एम क्यू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण एम आर पुट करू शकतो. सो इथे आपण सगळीकडे काय घेतलेलं आहे, एम आर घेतलेलं आहे. आता आपण एम आरच का घेतलं, एम क्यू का नाही घेतलं, तर आपल्याला पुढे कोणाची आवश्यकता होती, पी एम आणि पी आरची आवश्यकता पडणार होती. आणि पी एम आणि पी आरसाठी आपण या ठिकाणी एम आर घेतलेला आहे एम क्यूच्या ऐवजी. त्याच्यानंतर परत आपण जे आपल्याला व्हॅल्यूज मिळत गेलं त्याच्या आधारे सॉल्व करत गेलो. त्याच्यानंतर इथे पण आपण अशा प्रकारे पायथागोरस थिअरम वापरून ज्या साईड्स आहेत त्या काढलेल्या आहेत आणि फायनली हे आहे आपलं सोल्युशन. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत 10th क्वेश्चन. यानंतर आता आपण पाहणार आहोत 10th क्वेश्चन. 10th क्वेश्चन आहे या ठिकाणी, वॉल्स ऑफ 2 बिल्डिंग्स आर आयदर साईड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, 2 बिल्डिंग्स आहेत त्यांचे वॉल्स आहेत. सपोज की हे 2 वॉल्स आहेत असं आपण पकडूया, जे कसे आहेत एकमेकांना पॅरलल आहेत. ओके, सो अ लॅडर 5.8 मीटर लॉंग इज प्लेस्ड ऑन द स्ट्रीट सच दॅट इट्स टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ द बिल्डिंग ऑफ द हाईट ऑफ 4 मीटर. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एक लॅडर लावलेली आहे जी या ठिकाणी काय करते की या इथे किती आहे, 4 मीटर अंतरावर एक विंडो आहे. तर त्याच्यावरती ती अशी आपण स्लँट ठेवलेली आहे, ती लॅडर अशी ठेवलेली आहे. ओके, त्या लॅडरची उंची काय आहे, 5.8 मीटर आहे. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साईड ऑन द स्ट्रीट. आता ही लॅडर जेव्हा आपण दुसऱ्या साईडला म्हणजे इथे अशी ठेवलेली आहे, तर ती जेव्हा अशी आपण टर्न करू तेव्हा इट्स टॉप रिचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट हाईट 4.2. तर या ठिकाणी 4.2 वरती या भिंतीची खिडकी आहे त्याच्यावरती ते टच होते. सो फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट. मग या ठिकाणी या स्ट्रीटची विड्थ आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. ओके, सो अशा प्रकारचा एक डायग्राम आपण या ठिकाणी काढणार आहोत. आता या ठिकाणी मी फिगर ड्रॉ केलेली आहे. हा रोड आहे, या रोडवरती पॅरलल या ज्या 2 भिंती आहेत. ओके, त्याचबरोबर इथे जी लॅडर आहे तर ती जेव्हा आपण याला आपण नाव देऊया ए बी. ओके, ती जेव्हा ए बी या भिंतीवरती आपण ठेवणार तर तेव्हा या ठिकाणी 4 मीटरची जी खिडकी आहे इथे, तर त्या खिडकीच्या टॉपवरती ती येते. आणि जेव्हा आपण सी डी या भिंतीकडे ती अशी ठेवणार तर तेव्हा तिची ती या ठिकाणी 4.2 मीटर भिंतीच्या खिडकीच्या टॉपवरती येते. तर आपल्याला या ठिकाणी रोडचं विड्थ काय आहे ते काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी बी डीचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो बी डीचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी अजून एक पॉईंट आपल्याला मिळते ज्याला आपण देणार आहोत नाव ई. आता इथे जर आपण बघितलं तर इथे आपल्याला 2 राईट अँगल ट्रायंगल मिळत आहेत, कारण इथे एक राईट अँगल ट्रायंगल, इथे एक राईट अँगल ट्रायंगल. मग आता या राईट अँगल ट्रायंगलच्या ऐवजी आपण हे फाइंड आउट करू शकतो आणि या राईट अँगल ट्रायंगलच्या ऐवजी हे मेजरमेंट आपण फाइंड आउट करू शकतो. मग हे मेजरमेंट आणि हे मेजरमेंट जेव्हा आपण ॲड करणार तेव्हा आपल्याला एकूण बी डी मिळणार आहे. म्हणजे जेव्हा आपण बी ई प्लस ई डी करणार तेव्हा आपल्याला एकूण बी डी या ठिकाणी फाइंड आउट म्हणजे मिळणार आहे. ओके, सो फर्स्ट आपण पायथागोरस थिअरम वापरून ही जी साईड आहे ती फाइंड आउट करूया. सो या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता की गिवनमध्ये सपोज ए बी अँड सी डी आर वॉल्स. ओके, आणि या ठिकाणी हा रोड आहे ते इथे आपण लिहू शकतो की बी डी इज द विड्थ ऑफ रोड. ओके, असं आपण इथे लिहूया. आता त्याच्यानंतर इन ट्रायंगल पहिल्यांदा आपण ए बी ई घेऊया. तर ए बी या ट्रायंगलमध्ये अँगल ए बी ई कसा आहे या ठिकाणी 90 डिग्रीचा आहे. ओके, सो त्याचबरोबर इथे जर आपण लिहिलं की बाय पायथागोरस थिअरमच्या आधारे इथे हायपोटेनियस आहे ए ई. सो ए ई स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी ई स्क्वेअर. आता या ठिकाणी ए ईचं मेजरमेंट काय आहे तर 5.8 स्क्वेअर आहे. सो या ठिकाणी 5.8 स्क्वेअर इज इक्वल टू ए बी काय आहे तर ए बी 4 स्क्वेअर आहे प्लस या ठिकाणी बी ई आपल्याला माहिती नाही आहे, सो तो आहे असंच ठेवायचा आहे. 4चा स्क्वेअर 16 होईल प्लस बी ई स्क्वेअर. आता या ठिकाणी 5.8चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे. 8चा स्क्वेअर होतो 64 पॉईंट या ठिकाणी येणार आहे 33.
सो 33.64 या ठिकाणी आलेला आहे 5.8चा स्क्वेअर. आता हा जो 16 आहे त्याला आपण शिफ्ट करूया या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला. -16 इज इक्वल टू BE स्क्वेअर. आता या ठिकाणी जेव्हा आपण 33 - 64 करणार आहोत तर या ठिकाणी काय येणार आहे 64 असंच राहिलं आणि ते 17 इज इक्वल टू BE स्क्वेअर. आता 1764 हा कोणाचा स्क्वेअर आहे तर या ठिकाणी येणार आहे 4. ओके, म्हणजे या ठिकाणी BE इज इक्वल टू √17.64. आता या ठिकाणी √17.64 म्हणजेच या ठिकाणी येणार आहे 4.2 इज इक्वल टू BE. म्हणजे BEचं मेजरमेंट सेंटीमीटर. BEचं मेजरमेंट काय आलेलं आहे 4.2. म्हणजे हे जे आपल्याला मिळालेलं आहे तर ते आहे 4.2. आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो सिम्पल. परत आपण इन घेणार आहोत ट्रायंगल CDE. अँगल CDE इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय तुम्ही ते पूर्ण लिहा पायथागोरस थिअरम. या ठिकाणी हायपोटेनियस आहे CE स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी आहे ED स्क्वेअर आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला CD स्क्वेअर. सो या ठिकाणी ED स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी CE आपल्याला माहिती नाही आहे. CE आपल्याला माहिती आहे दॅट इज 5.8 स्क्वेअर. ED आपल्याला माहिती नाही आहे सो ED स्क्वेअर आहे असं प्लस CD दॅट इज द हाईट ऑफ विंडो आणि ते आहे 4.2 स्क्वेअर. ओके, आता 4.2 स्क्वेअर आपल्याला ऑलरेडी इथे मिळालेला आहे दॅट इज 17.64 आणि या ठिकाणी 8 स्क्वेअर आपण ऑलरेडी फाइंड आउट केलं होतं ते 33.64. ओके, आता आपण याला इकडे शिफ्ट करूया. 33.64 - 17.64 इज इक्वल टू ED स्क्वेअर. या ठिकाणी प्लस साईन आहे. सो आता याच्यातून जेव्हा हे मायनस होईल तेव्हा या ठिकाणी किती आन्सर येणार आहे 16 कारण ह्याच्यातून हे मायनस होईल इज इक्वल टू ED स्क्वेअर. सो या ठिकाणी ED इज इक्वल टू आपण घेणार आहोत √16. देअरफॉर √16 4 होणार आहे ED. देअरफॉर 4 सेंटीमीटर इज इक्वल टू ED. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी BE आणि ED फाइंड आउट केलेलं आहे. सो आपल्याला काय विचारलं होतं या ठिकाणी BE आणि ED यांची बेरीज जेव्हा आपण करू तेव्हाच आपल्याला मिळणार आहे BD. सो BD इज इक्वल टू BE प्लस ED. आता या ठिकाणी BE किती मिळालेला आहे 4.2 प्लस ED मिळालेला आहे 4 इज इक्वल टू या ठिकाणी होणार आहे 8.2 मीटर. देअरफॉर BD इज इक्वल टू 8.2 मीटर आणि BDलाच आपण या ठिकाणी काय घेतलेलं होतं विड्थ ऑफ द रोड. देअरफॉर विड्थ ऑफ रोड ROAD इज इक्वल टू BD इज इक्वल टू 8.2 ॲक्च्युली मीटर आहे या ठिकाणी मीटर. ओके, 8.2 मीटर. तर अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करणार आहोत. इथे पण मीटर आहे इथे पण मीटर आहे. तर हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपल्याला डायग्राम व्यवस्थित तयार करावे लागेल आणि या डायग्रामच्या आधारे आपण हे सॉल्व करू शकतो. सो फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल कसं सॉल्व करायचं ते. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत. त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा S क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. So friends, thank you so much for watching this video. See you in next video.